रामजी, हा, तुमच्या गावातल्या सहस्त्रबुद्धीच्या मुलाचं मुंडन आहे, तर तिथंच जायचंय. हवं असेल तर तू सुद्धा चल माझ्यासोबत. तू घरी निघून जा, मी त्यांच्या इथे जाईन. उद्या ना या बाजूच्या घरामध्ये आम्हाला बाजा वाजवायची पेशगी मिळाली आहे. जर उद्या तुम्ही तिथे आलात तर बाळादादाला आनंद होईल. नाही येणार. नाही शेठजी, तुम्ही निघा पुढं, म्या नंतर येईन तिकडं. आणि तसं बी एवढ्या लवकर घरी जाऊन म्या करू तरी काय. तुम्ही व्हा पुढं. ठीक आहे. ताई, आपण लांब राहूनच बघूया बरं का. चला. भाऊ नाही येणार आहे काय? चल. आनंदादा लवकर चल की, नाहीतर बाळदादाचा बाजा वाजवायचा कार्यक्रम सुरू होईल. अरे पळतो तर हाय, आता काय उडत येऊ का? तुम्ही माझ्या मुलाच्या मुंजेच्या कार्यक्रमात आलात, मला खूप आनंद झाला. पंडितजी बाजावाले आलेत. साहेब, मी आलो लगेच. शेठजी, या बाजा वाजवणाऱ्यांसोबत तुमचा मुलगा बी आहे. ही गोष्ट इथल्या माणसासनी समजली ना तर तुमच्या इज्जतीचा पंचनामा झालाच म्हणून समजा. ही गोष्ट कोणालाही समजता कामा नये. अरे ये, किती उशीर केला तुम्ही. साहेब कधीपासून वाट बघतायत. आता तुम्ही सगळे तिकडे जा आणि एकदम उत्तम बाजा वाजवा. हा, समजलं ना? चला, जा 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 जा. तू चल रे. आज मी माझ्या आयुष्यातला सर्वात उत्तम बाजा वाजवणार आहे, जेणेकरून लोक माझ्या बाजा वाजवण्याची स्तुती करतील आणि तुम्हाला जाणीव होईल की कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं. कोणतंही काम जातीपातीच्या नावावर केलं जात नाही. आज बाबा नाही आले बघाया, पण मी माझ्या आयुष्याचा सगळ्यात चांगला बाजा वाजवायचा प्रयत्न करीन. म्हणजे लोक टाळ्या वाजवतील आणि कदाचित या टाळ्यांचा आवाज बाबांपर्यंत पोहोचेल. चालले का, सुरुवात करूया.
बाजा वाजवण्यामुळे इतका त्रास होता, तर मग आलातच का? आणि जर आलात तर असं लपून छपून का बघताय? तुम्ही बरोबर बोलताय. आपल्या बाबाच्या दुःखाचा अंदाज नाही लावू शकणार, कारण तिथपर्यंत आता मी नाही पोचलोय. पण एक भाऊ तरी आहे. एक भाऊ बनून आपल्या भावाचं दुःख मी समजू शकतो. भीमबाळा, तू एक भाऊ आहेस आणि त्यामुळे तू एका भावाचं दुःख समजू शकलास. पण जेव्हा तू बाप बनशील तेव्हा एका बापाची आपल्या पोरांकरता काय भावना असते हे बी समजल तुला. बाळा, बंडखोर आहे पर माझा पोरगा आहे. तो म्या सांगितलेल्या मार्गावर चालला नाही, याचं मला लय दुःख आहे. पर माझं मन हेच म्हणते की त्यानं जो मार्ग निवडलाय त्यात तो यशस्वी होते. व्हेरी गुड. तुम्ही लोकांनी खूप चांगला बाजा वाजवलात. आय एम इम्प्रेस. स्पेशली तुम्ही दोन मुलांनी. तुम्ही दोघं मुलं इथे या. तुम्ही दोघा मुलांनी खूप चांगला बाजा वाजवलात. मला असं वाटतंय थोड्या ट्रेनिंग नंतर तुम्ही इंग्लिश बँड मध्ये सुद्धा येऊ शकता. मग घेऊन चला ना आम्हाला तिकडे. आम्ही खूप मेहनत करू आणि बाजा वाजवू. आणि हा बाजा वाजवण्याशिवाय आमच्याकडे दुसरं कोणतंच काम नाहीये. घेऊन चला ना. माझ्या घरच्यासनी तर आवडत बी नाही की मी बाजा वाजवतो ते. म्हणून तुम्ही आमासनी घेऊन चला ना. मी तुम्हाला कधी निराश नाही करणार. पण या वेळेस फक्त मला एकाच बाजेवाल्याची गरज आहे. त्यामुळे मी तुम्हा दोघांमध्ये कुणा एकालाच घेऊन जाऊ शकतो. मग तुम्ही बाळादादाला घेऊन जा. तो माझ्यापेक्षा खूप चांगला बाजा वाजवतो. अरे नाही, तू बी चांगला वाजवतोस ना. नाही साहेब, तुम्ही बाळादादालाच घेऊन जा. नाही साहेब, तुम्ही बाळादादालाच बघा. तो खूप चांगला बाजा वाजवतो. याचा निर्णय आपण उद्या करूया. उद्या तुम्हा दोघांमध्ये एक कॉम्पिटिशन ठेवण्यात येईल, म्हणजे सामना. आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये जो कोणी चांगला बाजा वाजवेल त्याला आम्ही आमच्या सोबत इंग्लिश बँड मध्ये घेऊन जाऊ. का नाही आपण यांना उद्या इथेच बोलावूया? तुमची सहमती असेल तर. जशी तुमची इच्छा. आणि तसंही आम्हाला कशाला हरकत असेल ना. तर ठीक आहे, उद्या तुम्हा दोघांचं इथेच कॉम्पिटिशन होईल. चांगलं प्रदर्शन करा. आणि तुम्ही लोक सुद्धा यांचा उत्साह वाढवायला आलात तर बरं वाटेल. ठीक आहे, तर आम्ही आता निघतो. आता समजे भीम सारखे थोडे न असता. मला नाही समजत अभ्यासाचं, मी काय करू? भीमच्या अभ्यासावर शाबासकी देताना कधी माझ्या बाजा वाजवण्यावर बी शाबासकी द्यायची ना. एक दिवस मोठ्या मोठ्या कार्यक्रमात बाजा वाजवेल, जिथे लॉर्ड गव्हर्नर, राजा महाराजा असतील. आणि हा बाबा, त्या दिवस तुम्ही बी बघा की हा जो मी बाजा वाजवण्याचा निर्णय घेतला हा चुकीचा नव्हता.
माझ्या घरच्यासनी तर आवडत बी नाही की मी बाजा वाजवतो ते. ऐक, बाकी काही बी म्हणा, आज तुम्ही दोघांनी बी लय भारी बाजा वाजवला. पर मला तर लय वाईट वाटलं बघ. आपण लय वर्षांपासून बाजा वाजवतोय आणि त्या लोकांनी या दोघांचा विचार केला. काही बी हरकत नाही. अरे गोऱ्या सरकारच्या बाजा दलामंदी आपल्या पथकामधनं कोणाची निवड होत असल यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असल. याच्यामुळे आपल्या पथकाचं नाव मोठं होणार आहे गड्यांनो. तसं तर हे तर बरोबर आहे. आणि हा, उद्या तर हे बघायला लय मजा येईल की ते लोक या दोघांमध्ये कोणाला घेऊन जातात ते. अहो असं काही नाहीये काका, ते फक्त बाळदादालाच निवडणार बघा. बाळदादा, आता आपण घरी जाऊया. चल. आज लय मजा आली. बाळदादानी आज तर कसलं भारी काम केलंय. लय भारी बाजा वाजवला बघ त्यानं. वय, आणि इंग्रज अधिकारी बी लय स्तुती करत होते. भाऊ हे समजा ऐकल तेव्हा त्याला किती बरं वाटेल. काय झालं? तब्येत तर बरी आहे ना? यावेळी आज तुम्ही झोपलाय का? तुम्हाला बरं वाटतंय ना? अगं नाही नाही, ठीक आहे म्या. तुम्हा समद्यांची येण्याची वाट बघत होतो. भीमाबाई, थोडा चहा टाकशील का? वय, तुम्हाला माहितीये का? जाऊ द्या, काय नाही. बाबा, तिकडे लय मोठे अधिकारी आलं होतं. त्यांनी बाजा वाजवणाऱ्याचं लय कौतुक केलं, टाळ्या वाजवल्या. आणि खास करून मोठ्या अधिकाऱ्यांनी बाळादादा आणि ध्रुवचं लय कौतुक केलं. आणि हे बी म्हणले की ते उद्या बी येणार आहेत आणि बाळादादा आणि ध्रुव मध्ये स्पर्धा लावणार आहेत. आणि जो जिंकल त्याला इंग्रजी बँड मध्ये सामील करणार आहेत. खरंच भाऊ, तू तिथं असतास ना तर लय खुश झाला असतास. इथवर आलाच होता, मग तिथं बी आला असतं तर बरं वाटलं असतं. रामजी काका, तुम्हाला कळलं का? बाळादादा फक्त आज आणि उद्याच आपल्या बरोबर आहे. कारण उद्यापासून बाळादादा इंग्रज अधिकाऱ्यांबरोबर बॉम्बेला जाणार आहे बाजा वाजवण्यासाठी. रामजीचा पोरगा बाळा बॉम्बेला कसा जाऊ शकतो? इथं वाजवत होता तो ठीक होतं. बर, जर तो गोऱ्या सरकारच्या इथं बाजा वाजवणार तर रुबाब दाखवाल आपल्याला. अरे उद्या जायचा तो आज जाऊ दे. अरे जातीमध्ये तोंड दाखवण्याच्या लायक नाही राहिलो मी. आणि हा ध्रुव त्या बाळाच्या नादी लागून बाजा वाजवतोय. होय, संगत तर त्याची होती ना. फक्त एकदा बाळा बॉम्बेला जाऊ दे, त्यानंतर ध्रुव आपोआप बाजा वाजवणं सोडून देईल. आणि जर रामजीच्या मुलाच्या ऐवजी तुमचा मुलगा ध्रुव इंग्रजी बँड मध्ये सामील झाला तर? अहो पंडितजी, तुमचं काय डोकं फिरलंय का? माझा तर तिथे जीव टांगणीला लागला होता हा विचार करून की ध्रुव तिथे बोलू नये की मी सोनारांचा मुलगा आहे म्हणून. आणि तुम्ही मला सांगताय की बाजा वाजवण्यासाठी त्याला गोऱ्या अधिकाऱ्यांच्या बँड मध्ये पाठवू. पंडितजी, अहो तुम्ही इतके प्रकांड पंडित आहात तरीही तुम्ही अशा गोष्टी कशा बोलू शकता? दूरदृष्टी शेठजी, दूरदृष्टी. अरे तुमच्या मुलाने जे तुमच्या चरित्रावर डाग लावलेत ना, त्यांना धुण्याची दुसरी संधी मिळणार नाही. हे बघा, तुम्ही माझं डोकं फिरवू नका पंडितजी. बाजा वाजवण्यानं कलंक मिटणार आहे. बाकीचे तर करतच होते, आता हे खिल्ली उडवायला लागलेत. शेठजी, जरा समजाव त्यांना. तू समजावलं तर कदाचित त्यांना समजेल. आजकाल इंग्रजांच्या जवळपास राहणारे लोक लोणी खातायत. तू समजाव जरा यांना. अरे पण ते ऐकूनच निर्णय घेतील ना व की कोण जाणार. आणि तू म्हणतोयस की बाळादादाच्या मार्गातला अडसर नाही बनायचंय. ध्रुव, तू याला एका प्रकाराची स्पर्धा समज. आणि स्पर्धेमध्ये कुणी बी कुणाचा भाव नसतो या. आणि कधी बी आलेली संधी गमवायची नसती या.
तू तुझ्या बाजूने पूर्ण तयारी कर आणि निवड झाली तर नक्कीच जा. तसं बी बाबांना कुठे वाटतंय की मी यामध्ये काय चांगलं करू म्हणून. शेठजी शेठजी, गोऱ्या सरकारच्या बाजाची गोष्टच वेगळी आहे. त्यांची कापड बघूनच चांगल्या चांगल्या माणसाची हवा निघून जाती बघा. त्यासनी बघूनच असं वाटतं कितीतरी लाड अधिकारी एकत्र उभे आहेत आणि त्यांचा बाजा आई आई ग. नवीन नवरी बी पाणी मागल हो त्याच्या समोर. थोडा विचार करा शेठजी, जेव्हा तुमचं मुलगा गोऱ्या साहेबांबरोबर चालल तेव्हा तुमचा बी किती मान वाढल आणि तुमच्या मुलाची बी लय लायकी वाढल. आणि शेठजी, गोऱ्या अधिकाऱ्यांबरोबर तुमच्या मुलाचं उठणं बसणं असल आणि जशी जशी तुमच्या मुलाची लायकी वाढल ना तसं तसं तो भीमराव आणि त्याचं ते कुटुंब तुच्छ, छोट, गरीब आणि लायकी नसलेलं वाटल. आणि जसं तो त्यापासनं दूर होईल तसं परत त्याचं नातं तुमच्याशी जुळायला लागल. आणि मग काय शेठजी, थोडं पैका खर्च करा, मग नवीन पूजा पद्धतीनं प्रत्येक जण परत तुमचा आणि ध्रुवचा बाप मुलाच्या रूपात स्वीकार करतील. अरे बाजा वाजवणं तर बाजा वाजवणंच असतं ना. अहो नाही नाही शेठजी, जरा विचार करा तुम्ही. अहो आपण कुठलं बी फूल वरच्यासनी अर्पण करतो का? नाही ना. आपण त्या फुलात हे बघतो की त्या फुलानं कुठं जन्म घेतलाय. साफसफाई असलेल्या जागी, चांगल्या जागी, त्यानंतरच ते वरच्याला अर्पण करतो ना. अगदी त्या प्रमाणच इथं गावकुळात बाजा वाजविणं एकही गोष्ट आहे आणि गोऱ्या सरकारच्या इथं बाजा वाजविणं एकही गोष्ट आहे शेठजी. शेठजी जरा विचार करा. अहो तुमचं उठणं बसणं इंग्रजी अधिकाराबरोबर होईल तेव्हा तुमचा मान आणि सन्मान लय वाढल, काम धंदा बी वाढल. शेठजी समद इसरून जा आणि फक्त हा विचार करा काय बी करून या दोघांपैकी निवड फक्त तुमच्या मुलाची होईल. तू जो मार्ग निवडला आहेस त्या मार्गावर तुला जर इतकाच आत्मविश्वास असेल तर मग तयारी कर. उद्या स्पर्धा आहे, मला तू जिंकून दाखव. तुम्ही समधी यशस्वी व्हावी दिवस रात हाच विचार करत तू या. बाळा, मी तुझ्या यशामुळे नाही तर तुझो मार्ग निवडला आहेस ना त्यामुळे नाराज आहे मी. पर जर का तू मेहनतीने काही मिळवशील तर मग बहुतेक असं होऊ शकतं की मला तुझा गर्व वाटेल. उद्या ना या बाजूच्या घरामध्ये आम्हाला बाजा वाजवायची पेशगी मिळाली आहे. जर उद्या तुम्ही तिथे आलात तर बाळादादाला आनंद होईल. नाही येणार, पण माझं मन हेच म्हणतंय की त्यानं जो मार्ग निवडला आहे त्यात तू यशस्वी होऊ दे.
बाबा आपल्या पोरांवर इतकं प्रेम करतात की त्यांची इच्छा नसताना बी ते बाळा दादाच्या आनंदासाठी त्याचं मनोबल वाढवतात.